हॅलो गाईज, तर आज सकाळी मी एवढ्या लवकर का उठले होते ते तुम्हाला पुढे समजेलच. त्या अगोदर संतोष इथं झाडांची साफसफाई करत होते आणि मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करत होते, कारण की आज आमच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार होता. अर्धा स्वयंपाक तर बनून झाला होता, तितक्यात गोलू आली. तिच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या आणि मीही माझी तयारी करून घेतली, कारण की बाळंतपणासाठी मला माझ्या माहेरी जायचं होतं आणि ही माझी सगळ्यात मोठी सुट्टी असणार होती. लग्नानंतर मी पहिल्यांदाच एवढ्या दिवसासाठी माझ्या माहेरी जाणार होते. माहेरी जरी माझं पूर्ण बालपण केलेलं असलं तरी मनात थोडीशी धाकधूक होती, कारण की आता मला माझ्या सासरची सवय झालेली होती. एवढे दिवस माहेरी करमेल की नाही माहीत नाही, पण आज मी खूप एक्सायटेड होते आणि मी संतोषला चिडत होते, कारण की त्यांना म्हटलं आता मी 6 महिने काय येणार नाही. ते म्हणे असं काही चालणार नाही, तुला बाळ झाल्यावर लवकर यावं लागेल. तितक्यातच माझे भाऊ, वहिनी आणि माझा भाचा मला घेण्यासाठी आलेले होते. स्वामीसोबत थोड्याशा गप्पा मारल्या. लगेच सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि आता वेळ झाली होती निघायची. आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांना म्हणजेच माझ्या भाच्याला आणि भावांना संतोषने टोपी पण घातला. तोपर्यंत माझी ओटी भरण्याची तयारी झालेली होती. लगेच माझ्या सासूबाईंनी, जावेने आणि माझ्या वहिनींनी माझी ओटी भरली. ओटी भरल्यावरती घरात पुन्हा येत नाही, त्यामुळे जायच्या टायमाला माझी ओटी भरली. मी लगेचच सगळ्यांचं दर्शन घेतलं आणि आता वेळ झाली होती निघायची. पण स्वामीला काही येऊशी वाटत नव्हतं. तो मस्त गोलू आणि जुईमध्ये रमलेला होता. कसं बसं त्याला आमच्याकडे घेतला आणि सगळ्यांना बाय केला आणि आता येऊन पोचले होते माझ्या माहेरी. तुम्हाला जर माझा ओटी भरणचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर सायली पॉवर ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि तिथे जाऊन व्हिडिओ बघा. चलो बाय.